इमारतीची देखभाल आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी स्थापत्य विशारद शशी प्रभू आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. थँक्यू. आपण घर बांधतो, इमारत बांधतो, त्या घरी राहायला जातो, हा म्हणता वर्ष उलटून जातात आणि मग कधीतरी लक्षात येतं ह्या इमारतीचं आता वय वाढत चाललंय. पण नेमकं सामान्य माणसाला कळत नाही की त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कधी करावं. मुळात स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय आणि ते कधी करावं. ऑडिट म्हणजे केलेल्या कामाचा काही वर्षानंतर आढावा घेणं. जसं आपण अकाउंटमध्ये ऑडिट करतो, दरवर्षी करतो. स्ट्रक्चरल ऑडिट हे बिल्डिंगचं ऑडिट आहे. किमान एक 20-25 वर्ष झाल्यानंतर बिल्डिंगचं ऑडिट होणं आवश्यक आहे. लोक फेरफार करतात, कुठेतरी क्रॅक डेव्हलप झालेले असतात, कुठेतरी लिकेजचा प्रॉब्लेम असतो आणि माणसांची अशी प्रवृत्ती आहे की चालते तोपर्यंत चालते. सर्व त्याच्यामध्ये मी पण आलो, तुम्ही पण आला, सर्वजण येतात. म्हणजे चाल ढकल आपण करत राहतो आणि एके दिवशी त्याचा स्फोट होतो. ते आपल्याला सध्या घाटकोपरच्या बिल्डिंगमधनं कळलं. कारणं अनेक असतील, अजूनपर्यंत त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पण आपण विचारले ऑडिट होणं आवश्यक आहे आणि आता कामाचा दर्जा तर सुधारला आहे, तरी पण एक 20 वर्षानंतर जर ऑडिट केलं तर ते अवाजवी ठरणार नाही. आणि ते सर्व आपल्याच सुरक्षिततेसाठी ठरेल. अर्थात आपली सुरक्षितता आपली महत्त्वाची. आपण राहतो ती जर असुरक्षित असेल मग ते कठीण आहे. म्हणजे बरोबर आहे. लोकांना म्हणजे ऑडिट करणं किंवा करून घेणं हे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आपण राहतो ही इमारत धोकादायक आहे किंवा याची डागडुजी करायला पाहिजे, हे रहिवाशांनी कसं ओळखावं. काय असतं, बिल्डिंग आपल्या ज्या आता ह्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत सगळ्या RCCच्या आहेत. आपण म्हणाल की जुने बिल्डिंग इतके मजबूत आहेत, इतके वर्ष टिकलेले आहेत वगैरे वगैरे. पण या RCC बिल्डिंगमध्ये रिन्फोर्समेंट आपण त्याला म्हणतो, सळ्या म्हणतो. आणि आपली हवा, मुंबईची हवेमध्ये सॉल्ट जास्त आहे, म्हणजे क्षारतेचं प्रमाण जास्त आहे आणि पावसामुळे ते वाढतं आणि समुद्राकडनं वारे येतात म्हणून. आणि जे रिन्फोर्समेंट आहे हे स्टीलचं असल्यामुळे त्याला गंज चढतो. आता गंज चढलेलं स्टील आहे हे त्याचं डायमीटर वाढवतं. ते डायमीटर वाढलं की कॉन्क्रीट तुम्हाला असं फाटलेलं दिसतं, म्हणजे त्याला चिरा येतात. सुरुवातीला लहान असतात, त्या मोठ्या होतात आणि मोठं झालं की प्रकरण मोठं होतं. तर वेळीच तुमच्या लक्षात आलं की बाबा की क्रॅक डेव्हलप होत आहेत. कॉलम साधारण खोलीच्या कोपऱ्यामध्ये असतात. तुम्हाला लक्षात आलं तर तो कॉलम म्हणून तुम्हाला समजू शकाल तुम्ही. आणि असं वाटलं की क्रॅक आहे तर निदान आपल्या मित्रांना, आपल्या याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असेल, कोण इंजिन असेल, ह्याला घरी बोलून निदान तरी दाखवावं. बरोबर आहे. म्हणजे नंतर होणारे जे दुष्परिणाम आहेत की घर पडणं किंवा नंतर मेजर रिपेअर्स येणं हे निदान टाळता तरी येतील. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे जशी म्हण आहे, स्टिच इन टाइम सेव्हज 9. म्हणजे सुरुवातीला छोट्या ज्या गोष्टी दिसत असतील तिथे तात्पुरतं का होईना पण ताबडतोब रिपेअर त्याची करणं आवश्यक आहे, कारण पुढे होणाऱ्या मोठ्या गोष्टींची ती सुरुवात असते. सर, रहिवाशांनी कसं ओळखावं की आपण राहतो ही इमारत धोकादायक आहे. बऱ्याचदा रहिवासी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे जसं माणसाचं शरीर छोट्या छोट्या गोष्टीतून सांगत असतं की हात दुखतो, हाताकडे बघ, डोकं दुखतंय किंवा पाय दुखतोय, आपण दुर्लक्ष करतो. जोपर्यंत आपल्याला त्यामुळे अडून राहत नाही तोपर्यंत दुर्लक्ष करतो. तसंच या इमारतींच्या बाबतीत होतं. विशेषतः आपण आज जे बोलतोय हे मुंबईतल्या इमारतींच्या बाबतीत बोलतोय. तर काय सांगता येईल की रहिवाशांनी कसं आपल्या ह्या बिल्डिंगच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. साधारण चौफेर नजर घातली तर तुम्हाला क्रॅक्स दिसून येतात. मग ते सिलिंगमध्ये असतील, भिंतीमध्ये असतील, कॉलममध्ये असतील. हे लक्षात आल्यानंतर निदान मी म्हटल्याप्रमाणे कोणातरी टेक्निकल माणसाला तरी दाखवावं, त्याचा अंदाज घ्यावा. ऑडिट हे नंतर आलं. पहिल्यांदाच जर त्याला जर चांगलं नीट पेंटिंग करत राहिलं आपण, म्हणजे त्या बारीक बारीक जर आपल्याला जे भेगा दिसतात ह्या भरल्या गेल्या तर फर्दर डिटोरेशन होणार नाही. जे पुढे पुढे जे खराब होत जातं ही पहिली काळजी तरी घ्यावी. निदान पेंटिंग तरी करावं, आतनं करावं, बाहेरनं करावं. पूर्वी हे पेंटिंग माझ्या मते कंपल्सरी होतं. हल्ली ते मला वाटतं गेलेलं आहे. चुना तर चुना लावत तरी असत, बिल्डिंग मेंटेन होत होतं. रंग म्हणजे नुसतंच काय सुंदरपणा नाही बिल्डिंगला,
सुरक्षितता पण प्रश्न होता हा. आणि तो व्हायचा. बरोबर. हल्ली तसं दिसत नाहीये. सर, मुंबईतल्या ज्या जुन्या इमारती आहेत, म्हणजे बऱ्याचदा 100 वर्षाच्या इमारती जुन्या असतील किंवा त्या अजून चांगल्या स्थितीत आहेत, त्यांची डागडुजी केल्यानंतर त्या खूप चांगल्या अवस्थेत उभ्या आहेत किंवा निर्धोकपणे तिथे माणसं राहतात असं आपल्याला दिसतं. पण नवीन बिल्डिंगच्या बाबतीत त्या चटकन एकदम म्हाताऱ्या होतात असं वाटतं. तर हा फरक का? नडते ती घाई, पटापट बिल्डिंग बांधणं. हां. माझ्या मते पूर्वी एखाद्या बिल्डिंग बांधण्यासाठी भरपूर वेळ घेत असतील. भरपूर असं म्हणता येणार नाही, पण जो आवश्यक आहे तेवढा वेळ. आज एक मजला चढवल्यानंतर 15 दिवसात दुसरा मजला चढलाच पाहिजे, तोपर्यंत तिसरा चढतोय. हां. ही जी रेस आहे ही घातक ठरते. पूर्वी जे आपण म्हणायचो ते बांधकाम लाईम मॉर्टरमध्ये व्हायचं. हां. लाईम ही टिकाऊ वस्तू आहे. सिमेंट म्हटलं तर त्याच्यामध्ये इतर गोष्टी मिसळल्या जातात आणि ते सिमेंट तयार होतं. तर आपण बघू की पूर्वीच्या बिल्डिंग असल्या आतलं प्लास्टर वगैरेला क्रॅक जायचं नाही. अजूनही 60-70 वर्षाच्या बिल्डिंग तशाच दिसतात. 100 वर्षाच्या बिल्डिंग त्या मुंबईत कुठेही असो, पण अजूनही आहेत त्या टिकलेल्या. मुख्य कारण असं आहे की कॉन्क्रीट आल्यामुळे स्टील आलं. आपली हवा खराब आहे, त्याच्यामध्ये क्षार आहे, ते गंजणं येतं आणि आपल्या धावत्या गडबडी जीवनामध्ये आपण दुर्लक्ष करत राहतो. बरोबर. सर, जाता जाता एक छोटा प्रश्न पण खूप महत्वाचा असा विचारते की इमारत कोसळू नये यासाठी जशी रहिवाशांची जबाबदारी आहे तशी तिथल्या स्थानिक प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे. मग ही त्या स्थानिक प्रशासनाने आपली जबाबदारी कशी उचलावी किंवा कशा रीतीने त्यांनी बिल्डिंगची काळजी घ्यावी, काय केलं पाहिजे? नाही, पहिल्यांदी आपण स्थानिक प्रशासनाला त्याची जाणीव करून दिली पाहिजे. आपल्याकडे एवढी माणसं नाही ती प्रत्येक बिल्डिंग तपासून ते लोकांना आवडणारी नाही. उद्या तुम्हाला तपासली बिल्डिंग सांगितलं की बाबा ही बिल्डिंग अनसेफ आहे, खाली करा आणि कुठेतरी जा, लोक तयार नाही होत. लोक म्हणतात आम्ही आहे तिथे. कित्येक वेळा आपण टेलिव्हिजनमध्ये बघतो लोक तयार नाही आहेत. बिल्डिंग पडायला आले तरी जात नाहीत. गेले तर लोक बाहेर राहतात. हा लोकांचा खरोखर ज्वलंत प्रश्न आहे. बिल्डिंग सध्याच्या काळात बिल्डिंग तोडल्या जात आहेत पण बांधल्या जात नाहीत. लोक कुठेतरी ट्रान्झिट कॅम्पमध्ये किंवा दुसऱ्याच्या घरी राहायला गेलेले आहेत. ही परिस्थिती बरोबर नाही. म्हणून लोक आज नाही म्हटलं तरी दिरंगाई करतात. ही झाली नाही पाहिजे माझ्या मते. बरोबर आहे. जर आपलं घरकुल मजबूत राहायला हवं असेल, सुरक्षित राहायला हवं असेल तर प्रत्येक नागरिकाची किंवा रहिवाशाची जबाबदारी आहे आणि स्थानिक प्रशासनाची तर आहेच आहे. कावळा चिमणींना सुद्धा समजतं की आपलं घरटं पडायला झालंय किंवा त्या झाडाला धोका उत्पन्न आहे. ते तत्काळ आपलं घरटं किंवा पिल्लांसह आपला सहवास अधिवास बदलतात. पण माणसाला मात्र आपली बिल्डिंग पडायला झाली हे कळत असून सुद्धा शेवटपर्यंत ती कोसळेपर्यंत तो ठामपणे तिथेच राहतो आणि मग अनेक आपण बघतो इमारती कोसळल्यानंतर होणारे गोंधळ. आजच्या या आपण इथे आलात आणि स्ट्रक्चरल ऑडिट आणि इमारतींच्या एकूणच दुरुस्तीविषयी किंवा घेण्याच्या काळजीविषयी आम्हाला सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.